सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून प्रबोधन कुर्ला माध्यमिक शाळा सविनय सादर करीत आहे विज्ञान एकांकिका ध्यास पर्व. माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण ते रॅपर प्रोजेक्ट करू ना. काय ते रॅपरचं नाव? आपण भारतातील शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्यावर प्रोजेक्ट करूया. आपण त्यांच्यावर प्रोजेक्ट करूया. खूप रॅप गायले त्यांनी. आणि जर आपण योयो आणि सिंग यांच्यावर प्रोजेक्ट केला तर आपल्या शाळेत नाव होईल. वसंत गोवारीकरांनी पण खूप मोठे शोध लावले. आपण त्यांच्यावरच प्रोजेक्ट करूया. आपल्या 5 जणांचा एक ग्रुप आहे. तुला आमच्या सोबत प्रोजेक्ट करायचा असेल तर कर, आता नको. चल रे. अरे ऐका ना. अगं हा जा. मी बनवेन माझा प्रोजेक्ट, तुम्ही बनवा तुमचा. तुम्ही मूर्ख आहात, शतामूर्ख आहात. काय रे बाळा, इथे का बसलेस? अरे एकटाच आहेस का? कोणाची वाट पाहतोयस का? प्लीज मला एकटं सोडा. अरे मग या सुनसान जागी का बसलायस? घरी बसायचं ना तुझ्या. हे बघा काका, मला आता कोणाशीच बोलायची इच्छा नाही. तुम्ही जा आता. अरे हो, एवढ्या लहान वयात एवढी चिडचिड, म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर घडलं असणार. भयंकरच आहे. जे काही सगळं घडतंय ते सगळंच भयंकर आहे. अरे पण काय भयंकर घडलंय सांगशील की नाही? सांग. हो. आमच्या शाळेत प्रोजेक्ट म्हणून द्यायचा होता. प्रोजेक्टचा विषय असा होता की भारतातील कुठल्याही महान व्यक्तीची माहिती गोळा करून त्यावर प्रोजेक्ट बनवायचा होता. अरे वा, छान, उत्तम कल्पना. पण या सगळ्यावर तू का चिडलास? मी माझ्या मित्रांवर चिडलोय. का? कारण त्यांना कुठल्या तरी रॅपरवर प्रोजेक्ट बनवायचा आहे. रॅपर म्हणजे काय असतं? ते सिंगर असतात. फिट आला माणूस कसा नाचेल त्यातलाच हा प्रकार. आणि हे माझ्या मित्रांचे आदर्श. अरे पण प्रत्येकाची आवड निवडी वेगळी असते. बरं मला सांग, तुला कोणावर प्रोजेक्ट बनवायचा आहे? मला भारतातील शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्यावर प्रोजेक्ट करायचा आहे. वसंत गोवारीकर? हे कोण होते? मी तर पहिल्यांदाच ऐकतोय. हीच तर आपल्या भारतीयांची शोकांतिका आहे. आपल्या भारतीयांना टिवल्या बावल्या करणारे रिस्टर माहित आहे, पण ज्यांनी भारताच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले हेच माहिती नाही. अरे हो, तू माझ्यावर चिडू नकोस बरं, कारण की वसंत गोवारीकर कोण होते हे मला चांगलंच माहिती आहे. खरंच? हो. मग मला सांगा, त्यांचं बालपण कुठं गेलं? कोल्हापूर. त्यांचं शिक्षण कुठं पूर्ण झालं? कोल्हापूर. त्यांनी PhD कुठून केली? इंग्लंड मधील बर्मिंगहॅम विद्यापीठ. खरंच तुम्हाला सगळं माहित आहे? मग मला सांगा, वसंत गोवारीकरांची शोध मोहिमेची सुरुवात कुठून सुरू झाली? सुरुवात वयाच्या 13व्या वर्षापासून झाली. वा, काय मोटर कार. वसंताला मोटार कारचं खूप वेळ होतं. मोटार कार बनवण्याचा एकच ध्यास वसंताने घेतलेला. त्याला सतत असं वाटायचं की MP4 सारखी मोटार कार आपल्याला पण बनवता आली पाहिजे. हा, हीच ती मोटार कार. हे फोड एकदा भेटले असते ना, सरळ त्यांना विचारलं असतं कशी बनवायची ही मोटार कार. आम्हाला पंख असते तर मी चढत गेलो असतो, पण पंख कशाला? मी पत्र लिहितो की पत्र सहज पोहोचेल.
आणि पत्र तर मला लिहिता येतं. हा, माननीय श्री हेनरी फोर्ड. हा, झालं एकदाचं पत्र लिहून. आता हे पत्र बाबांना देतो आणि त्यांनाच पोस्ट करायला सांगतो. बाबा, बाबा, काय रे, काय झालं? कशाला ओरडतोय? बाबा, मी हे पत्र लिहिलंय. पत्र कुणाला? हेनरी फोर्ड यांना. काय? हेनरी फोर्ड यांना? दाखव. अरे वा, अरे पण आता हे पत्र वाचायला फोर्ड इथे येणार आहेत की तू तिथे जाणार आहेस? काय बाबा, थट्टा करताय? पोस्टाने सहज पोचेल की पत्र? अरे पण हे पत्र त्यांना कसं काय वाचता येणार? का हो बाबा? अक्षर तर इतकं सुंदर आहे आणि कुठे चुकलेलं सुद्धा नाहीये. अरे बाळा, हे पत्र तू मराठीतून लिहिलं आणि ते इंग्रज, त्यांना मराठी वाचता येणार आहे का? अरे हो, मी त्याचा विचारच केला नाही बाबा. बाबा, आता तुम्हीच लिहून द्या मला. लिहून द्या ना बाबा, थोडी मदत करा. नाही. हे बघ वसंता, हा तुझा प्रश्न आहे आणि हा तू सोडवण्याचा प्रयत्न कर. हा, आणि जर तुला जमलंच नाही तर मी तुझी मदत करेन. ठीक आहे, मी नक्की प्रयत्न करतो. काय हो, तुम्ही वसंताची मदत का नाही केली? काय? वसंताची मदत का नाही केली? अगं, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी जर त्याची मदत करायला लागलो तर त्याला याची सवय नाही का लागणार? अशाने तो स्वावलंबी कसा बनणार? अहो, पण अजून लहान आहे तो. मोठ्या झाल्यावर होईल स्वावलंबी. स्वावलंबनाचे धडे हे लहानपणापासूनच गिरवावे लागतात, तेव्हा याची मोठेपणी सवय लागते. आणि आपला वसंता हुशार आहे, तो नक्कीच यातून काही ना काहीतरी करेल. हो, ते तर आहे. आणि म्हणूनच मागच्या वेळी त्या चरख्याचा फोटो पाहिल्यावर त्या चरख्याला नवं सरपंच बनवण्याची कल्पना ही देखील त्यानेच मांडली होती. हो, अगदी खरंय. त्याची कल्पना ऐकून थेट गांधीजींना पत्र लिहिले होते आणि तो चरखा बनवला होता. आणि ते गांधीजींचे सचिव महादेव भाई ते तर कौतुक करून करून थकतच नव्हते. महादेव भाई तर बोलले होते की गोवारीकर, अहो गोवारीकर, अहो कुठे आहात? हा, बोला ना महादेव भाई. अभिनंदन, अभिनंदन गोवारीकर. अहो, पण अभिनंदन करताय तरी कशाचं? गोवारीकर, तुम्ही बनवलेला तो नवीन प्रकारचा चरखा आहे ना, तो तर बापूजींना खूपच आवडला. सूत कातण्याचे काम अगदी सोपे होऊ लागलेत. आता तुम्ही बनवलेल्या चरख्यामुळे एका वेळी अनेक सूत कातले येतील बरं का? हो हो, अशीच तर कल्पना होती वसंताची. याने वेळही वाचतो. आणि तुम्ही तो चरखा नीट पाहिलात ना? हो तर, आणि वसंताने तो चरखा गाडीत नेऊन ठेवला सुद्धा. सर, सर, चरखा गाडीत ठेवला. शाबाश वसंता, अशाच नवनवीन कल्पना व नवीन शोध करत राहा. हो सर, नक्की. सर, चला तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो. महादेव भाईंनी वसंतचं कौतुक केल्यावर वसंत तर भारावूनच गेला. तेव्हा त्याला समजले की आपल्या बुद्धीचा वापर कसा आणि कधी करावा ते. हो, तसा हुशार आहे आपला वसंत. आणि म्हणूनच मला वाटतं की त्याने IAS व्हावं. होईल होईल, नक्कीच होईल. काय ग, काय झालं? त्या पत्राचं काय काय केलेलं आता वसंत? तू काळजी करू नकोस, तो नक्कीच काही ना काहीतरी करेल.
तुझ्याकडे वेळ आहे का रे थोडा? माझं काम आहे तुझ्याकडे. वसंत बोल ना, काय काम आहे? अरे मी हे पत्र मराठीत लिहिले, मला हे इंग्रजीमध्ये लिहायचंय. मदत करतोस मला? हो करेल ना, त्यात काय एवढं. तर बघू पत्र. हा तर बसते हा मी इथे. फर्स्ट काय? माननीय. हा ली. रिस्पेक्टेड. स्पेलिंग नको की. रिस्पेक्टेड. सेकंड काय? श्री. हा ली. मिस्टर. स्पेलिंग मिस्टर. हे घे, झालं तुझं पत्र तयार. धन्यवाद शंकर, मी आभारी आहे तुझा. धन्यवाद नाही, थँक्यू. बरं थँक्यू. तुला माहितीये शंकर, आता हे पत्र परदेशात जाणार. बाबा 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 काय रे, काय झालं? बाबा, तुम्हाला माहितीये मी पत्र इंग्रजी मधून लिहिला सुद्धा. काय? अरे वा, अगं ऐकतेस का? अगं अगं वसंताने इंग्रजी मधून पत्र लिहिलं सुद्धा. काय? पण तू हे कसं लिहिलास? तुला तर इंग्रजी येत नव्हतं ना? हो, मग हे कसं काय शक्य झालं? अहो बाबा, मी काय केलं, इथून थेट निघालो आणि श्यामकडे गेलो. श्यामला विचारलं तर त्याला मराठी सुद्धा वाचता येत नव्हतं. मग तिथून पुढे मी कावेरीकडे गेलो. कावेरीला विचारलं तर तिला सुद्धा जमत नव्हतं. मग मी लक्ष्मीकडे गेलो. लक्ष्मी फार हुशार, तिला विचारलं तर ती सुद्धा म्हणाली मला इंग्रजी सोडून सगळे विषय जमतात. मग मी नाराज झालो. पण तिने मला सांगितलं की तू शंकर लेलेच्या घरी जा, आणि तिथून थेट मग मी शंकर लेलेच्या घरी गेलो. आणि त्याने मला हे पत्र लिहायला खूप मदत केली. बघा बाबा, शोधला की नाही माझा मीच मार्ग. शाबास. आता तरी पोस्ट कराल की नाही हे पत्र? हो, नक्कीच. वसंत गोवारीकडे आहेत का? कुरिअर आलं तुमचं. हो आलो. कुरिअर? हेनरी फोर्ड. बाबा, हेनरी फोर्ड यांचं कुरिअर आलंय. कुरिअर? काय आहे रे त्या कुरिअर मध्ये? अहो बाबा, यात तर पुस्तकं आहेत. पुस्तकं? पण आता पुस्तकं कशाला? अहो, यात मोटार कार कशी बनवायची याची माहिती दिली आहे. बाबा, तुम्हाला माहितीये आता मी ही पुस्तकं वाचून एकतरी मोटार कार बनवते की नाही बघा. वाच वाच. पण वाचता येणार आहेत का? अरे हो बाबा, हे पुस्तकं तर इंग्रजी मधून आहेत आणि मला कुठे होतं इंग्रजी वाचता. अरे वसंता, आता ते हेनरी फोर्ड तुला काय मराठीतून पुस्तकं पाठवणार आहेत का? आता काय करू बाबा? हा, मी तुला जे महत्त्वाचे मुद्दे सांगतो ते तू लिहून घे. हा. दे इकडे पुस्तक. पाहिलंस, त्यावेळी लहानग्या वसंताने बाबांच्या मदतीने नुसतं
मोटार कार बनवण्याचा ध्यास घेतला नाही, तर एक छोटेखानी मोटार कार तयार करून ती गल्लीत फिरवली देखील. वा वा वा. हेनरी पुण्याने पाठवलेल्या पुस्तकाच्या मदतीने वसंत गोवारीकरांनी मोटार कार बनवली तर. हो, त्यांनी मोटार कार बनवली. त्यांनी सगळी पुस्तकं चाळली. एकूण 7 ते 8 पुस्तकं होती. त्यांनी सगळी पुस्तकं वाचली आणि शेवटी मोटार कार बनवली. मग पुढे कशाचा शोध लावला त्यांनी? पुढे त्यांनी MSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर IAS होण्याचा विचार त्यांच्या मनात होता. PhD करावी असाही विचार त्यांच्या मनात होता. पण या दोन्ही गोष्टी त्यांच्या मनातच राहिल्या. शेवटी रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये त्यांनी नोकरी पत्करली. तिथल्या एका सहकार्याने त्याला PhDच्या शिष्यवृत्तीबद्दल सांगितले. तो सहकारी म्हणाला की काय वसंत गोवारेकर, आज निवांत एकदम. का रे, तुझं काय काम होतं का माझ्याकडे? नाही रे, काय नाही. तू असा निवांत बसला होतास ना, म्हणून जरा बोलायला आलो. सांग, कसल्या टेन्शन मध्येस? नाही, टेन्शन नाही रे. मला हेच कळत नाही की मी IAS हो की PhD करू. अरे एवढंच ना, PhD कर. वा, आणि खर्च काय तू करणार आहेस का माझा? अरे वसंत, इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठ आहे. तिथे तू PhD केली ना, तुला शिष्यवृत्ती पण मिळेल. खरंच सांगते की मस्करी करतोयस? अरे खरं सांगतोय, तू अर्ज तर दे. ठीक आहे, मी आजच देतो अर्ज. चल, येतो मी. अशा प्रकारे वसंताने इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या विद्यापीठमध्ये त्याचा अर्ज दिला. हो, अगदी बरोबर. मग पुढे बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला. आपल्या येथील MSc त्यांना पुरी पडली नाही म्हणून तेथील MSc त्यांनी पूर्ण केली. अगदी बरोबर. पोस्ट ग्रॅज्युएट इन केमिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. MSc झाल्यानंतर त्यांनी PhD करायला घेतली. प्रोफेसर फ्रिट्झ गार्नर हे त्यांचे PhD चे मार्गदर्शक होते. हो, प्रोफेसर फ्रिट्झ गार्नर. सो येस सर. Mr. Vasant, you are completed your PhD. Now, what's the plan? Nothing, sir. I will return to India. Why? Stay here and work here. But where should I work, sir? Oh. Okay, Vasant, go and attend interview in British Atomic Energy Research Center. Okay, sir. Sure, sir. Thank you, sir. इथे त्यांनी 2-2.5 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील समरफील्ड या संशोधन केंद्रात काम केले. त्या संशोधन केंद्रात काम करताना त्यांची पहिली भेट विक्रम साराभाई यांच्याशी झाली. विक्रम साराभाई म्हणजे ना एक महान संशोधन. वेलकम मिस्टर गोवारीकर. या, बसा. गोवारीकर, तुम्ही हुंडी बाबांना पत्र लिहिले होते, पण अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांना ते पत्र मिळाले नाही. पण ते पत्र मला मिळाले. मी तेच पत्र वाचून तुम्हाला भेटण्याचे ठरवले. थँक्यू सर. तुमचा निरोप आल्यानंतर कसाही विलंब न करता मी थेट तुम्हाला भेटायला आले. गोवारीकर, खूप थोड्या वेळात प्रसिद्ध झालात तुम्ही ब्रिटनमध्ये. मग भारतासाठी काही करण्याचा विचार आहे की नाही तुमच्याकडे? अजून तरी नाही केला विचार. मग करा. वैज्ञानिक दृष्ट्या भारतात नवनवीन उपक्रम चालू आहेत. आम्हाला काय वाटतं गोवारीकर, तुम्ही पुन्हा भारतात यावे. पण तिथे येऊन नक्की काय करावं हेच कळलं नाही. तुम्ही अणुशक्ती केंद्रात या किंवा अवकाश संशोधन खात्यात या. मी स्वतः अणुशक्ती केंद्राचा अध्यक्ष आहे. पण भारतातील अवकाश संशोधन केंद्र तर नवीनच आहे ना. हो, अगदीच नवीन आहे. तो प्रकल्प मुंबई येथे चालू आहे. मला काय वाटतं गोवारीकर, रॉकेट मोटारीतील इंधन बनवण्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी. हे कसं जमेल सर? मला नाही जमणार. का नाही जमणार? अहो, केमिकल इंजिनियर आहात तुम्ही. तुम्हाला न जमण्यासारखं असं काहीच नाही. आणि हे इंधन भारताने स्वतः बनवण्याचं ठरवलं आहे. हे कसं शक्य आहे सर? मला या प्रॉपेलंट इंधनबद्दल काहीच कल्पना नाहीये. मी तर या समरफील्डच्या संशोधन केंद्रात मोटर कारचे डिझाईन करणे आणि ते बनवणे एवढंच माझं काम आहे. मग हे प्रॉपेलंट इंधन बनवणं कसं जमेल? का नाही जमणार? मला सांगा गोवारीकर, मी अणुशक्ती केंद्राचा अध्यक्ष आहे, म्हणजे मला अणुशक्तीबद्दल पूर्णपणे ज्ञान असायला हवं.
होय ना? हो अगदी बरोबर. पण तसं अजिबात नाही. मलाही अणुशक्तीबद्दल पूर्णपणे ज्ञान नाही, तरीही मी अध्यक्ष आहे ना. गोवारीकर, माणसाने एकदा एक गोष्ट करण्याची ठरवली ना तर तो काहीही करू शकतो. ठीक आहे सर, मी नक्की येईन भारतात. थँक्यू सर. आणि मग वसंत गोवारीकर यांचा एक नवीन जीवन प्रवास सुरू झाला. नवनवीन शोध ते करू लागले. वसंतराव 1979 मध्ये इस्रोचे केंद्र प्रमुख झाले. इस्रोच्या कामासाठी वसंतराव मुंबईला आले. वसंतरावांना तिथं सगळंच पहिल्यापासून शिकावं लागलं. इंधन म्हणजे काय, इंधन कसं तयार होतं, हे सगळंच त्यांना पहिल्यापासून शिकावं लागलं. या या मित्रांनो, हे मिस्टर वसंत गोवारीकर. नमस्कार. नमस्कार. आजपासून या सेंटरचे नवीन इंचार्ज. आणि गोवारीकर, हेच ते तुंब्यातील रिसर्च सेंटर. सर हे सेंटर आहे की मला तर काहीच कळत नाहीये. अहो, ही तुंब्यातील एका चर्चची जागा आहे, जी आपल्याला सेंटर म्हणून वापरायला दिली आहे. पण सर गोवारीकर, आता जे काही आहे ते हेच आहे आणि हे तुम्हाला सांभाळायचं आहे. ठीक आहे सर. सो गुड लक. थँक्यू सर. कॅरी ऑन. ओके सर. वसंतराव आणि त्यांच्या टीमने पहिली अग्निबाण आणि इंधन तयार केले. 21 फेब्रुवारीला वसंतराव आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या अग्निबाणाने आकाशात झेप घेतली. जोशी, अग्निबाण आणि इंधन तयार आहे ना? हो. आज आपला पहिला प्रयत्न आहे. आज आपण बनवलेला अग्निबाण आकाशात झेप घेणार. चला. जोशी, काय आहे हे जोशी? साफसफाई करायला माणसं होती ना? कुठे आहेत ती? येतील, एवढ्यात येतील ते. बघा जरा तुम्ही. या या, लवकर या. हो, आलो साहेब. बोला साहेब, काय काम करायचं आहे? इकडचा पहिला केर कचरा काढून घ्या आणि सगळी तू साफ झाली पाहिजे.
आणि हो, काम जरा नीट करा. इथला एकही कागद फाटला नाही पाहिजे किंवा खराब झाला नाही पाहिजे. वय वय, तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही समधी कामं करतो. हो. चल ग, लाग कामाला. काय हो, कसला विचार करताय? काय नाही ग, पिकअप पेरून तर लय दिस झालं. आता हा पाऊस पडणार कधी आणि पीक येणार कधी? पाऊस कधी पडणार हे ठाऊक असतं तर त्याच्या 2-3 दिवस आधीच पीक लावलं असतं. ते तुम्हाला कसं समजणार? तुम्ही काय शिकलाय होय? काय करणार आता, आपल्याला थोडीच कळणार आहे पाऊस कधी पडणार ते. आपण फक्त आता वाट बघत राहायची. काय रे, काम का थांबवलं? माफ करा साहेब, ते थोडा विचार करत होतो. विचार? कसला विचार? काही अडचण आहे का? काय नाही साहेब, यो पाऊस कधी पडणार काय बी कळत नाही बघा. साहेब एक विचारू का? हो, विचार ना. तुम्ही लय शिकलेले दिसताय, तुम्ही तर सांगा की यो पाऊस पडणार तर कधी? अहो, पाऊस कधी पडणार हे सांगण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. गोवारीकर, करा अभ्यास. म्हणजे? घ्या चॅलेंज, पाऊस कधी पडेल ते सांगण्याचे. ठीक आहे. साहेब जे करायचे ते लवकर करा आणि सांगा पाऊस कधी पडणार ते. हो, तर मी आतला साफ करून घेतो. लवकर करा. गोवारीकर, कसला विचार करताय? जोशी, पाऊस कधी पडणार हा अंदाज वर्तवण्याचा प्रकल्प काही वर्षापूर्वी हवामान खात्याने सुरू केला होता. मग पुढे काय? बघू, तोच प्रकल्प आपण पुढे सुरू करू. ठीक आहे. गोवारीकर, हे घ्या, तुम्ही मागितलेले सगळे रिपोर्ट आहेत. गेल्या वर्षी नैऋत्य दिशेला पाऊस कसा पडण्याचा रिपोर्ट आहे ना? हो, सगळे चेक करून घ्या. हो, सगळे रिपोर्ट्स आहेत. गोवारीकर, या सगळ्याचं करणार काय तुम्ही? ओ जोशी, पावसाचा अंदाज करताना प्रशांत महासागर, हिंदी महासागर, ऑस्ट्रेलियातील डार्विन, आल्प्स पर्वत, हिमालय पर्वत या सगळ्या ठिकाणावर काय घडतंय याचा विचार करावा लागतो. तसंच भारतातील पावसाचा विचार करताना यावरील सर्व पॅरामीटर्स मध्ये काय बदल होतोय, काय बदल करावा लागेल याचाही विचार करावा लागतो. अरे बापरे, एवढं सगळं? अहो जोशी, पाऊस काय रातोरात तयार होत नसतो. आता बघा ना, या वर्षीच्याच म्हणजे 1988च्या जून मधल्या पावसाची सुरुवात ही 1987च्या डिसेंबर पासूनच झाली आहे. अच्छा, म्हणून तुम्ही मागच्या वर्षीचे व त्याच्या मागच्या वर्षीचे रिपोर्ट्स मागितले. हो, अगदी बरोबर. चला, आता वेळ कमी आहे, कामाला लागूया. वाईट मी बसा ना.
ही बघा, हे काही 16 पॅरामीटर्स आहेत. यानुसार भारतात पाऊस कसा पडेल याचा मी अचूक अंदाज वर्तवू शकतो. गोवारीकर, अमेरिकेने अंदाज वर्तवला सुद्धा की भारतात काय खास पाऊस पडणार नाही. अहो जोशी, अमेरिका दरवर्षी अंदाज वर्तवेल सुद्धा आणि दरवर्षी अंदाज चुकेल सुद्धा. पण या वर्षी आपण अचूक अंदाज वर्तवायचा. म्हणजे काय? कॉल करूया. कुठे? थेट पंतप्रधान कार्यालयात कॉल करू आणि पावसाचा अचूक अंदाज वर्तवू. चला. एकोणीसशे 28 साली वसंतरावांनी पाऊस कधी पडेल याचा अचूक अंदाज वर्तवला होता. सगळे चकित झाले होते. पत्रकार तर त्यांच्यावर तुटून पडले होते. गोवारीकर, पत्रकार आले, तुमच्याशी बोलायचंय. बोलू त्यांना? हो, बोलवा. नमस्कार सर. नमस्कार. सर, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारू? हो, विचारा ना. तुम्ही एवढं अचूक अंदाज कसा केला होता? तुमच्याकडे कुठले यंत्र आहे का की ज्याने पाऊस कधी पडणार याची माहिती तुम्हाला मिळते? की अशी कोणती विद्या आहे तुमच्याकडे ज्याने हा तुम्ही अंदाज वर्तवलाय? प्रत्येकाचं उत्तर सांगतो. हे बघा, असं यंत्र वगैरे काही नाहीये. ही बघा, ही काही 16 पॅरामीटर्स आहेत. यानुसार मी अचूक अंदाज वर्तवला. म्हणजे खास गोवारीकर फॉर्म्युला आहे तर? गोवारीकर फॉर्म्युला? गोवारीकर फॉर्म्युला असं काही नाहीये. काही गणित असतात, ती नीट मांडली, त्याचा नीट अभ्यास केला की अचूक अंदाज वर्तवता येतो. तुम्ही म्हणाला होतात की यंदा पाऊस चांगला पडणार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1 जूनला पाऊस पडला, पण आज 2 जून पाऊस थांबला. तुमचा अंदाज चुकला की? यंदा पाऊस चांगलाच पडणार आहे. हो, पाऊस चांगला पडणार म्हणजे रोज पडणार असं नाही ना. पाऊस आहे तो. पत्रकारांचे प्रश्न नाही रोज पडायला. हे बघा, आला पाऊस. गोवारीकर, तुमचा अभ्यास अचूक आहे. अजून एक प्रश्न विचारू? नाही नाही, वेळ नाही आहे तुम्हाला. या तुम्ही. काय केव्हा? गोवारीकर, चला भिजायला जाऊ. वेळ लागलाय का जोशी तुम्हाला? अहो, वेळ नाही लागलं. या पावसात भिजण्याची मजा काय आवडत आहे ना? का? असं का वाटतं तुम्हाला? अहो, पाऊस येणार असा तुम्ही अंदाज वर्तवला आता, मग तो खास असणारच. जोशी, हे बघा, चेष्टा खूप झाली. चला आता कामाला लागूया. वा 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 वा, मस्त चूक आपला. तुम्ही सांगितलेले तुंगाती रिसर्च सेंटर माझ्या डोळ्यासमोर उभा केले. हो, असंच होतं हे. मुंबईतील रिसर्च सेंटर आणि संशोधन. हो, असे थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर, येस. भारतीय हवामान खात्याचे जनक. हो, द फादर ऑफ वेदर इंडियन फोरकास्ट. अरे, असा उदास का झालास? हा? अरे, असा उदास का झालास? आमच्या शाळेत आम्हाला भारतीय शास्त्रज्ञांबद्दल शिकवलं जात नाही. फक्त परदेशी शास्त्रज्ञांबद्दल शिकवलं जातं. असे का? असे का? याचं उत्तर ना कदाचित कोणाकडेच नसेल. मग हे बदलणार कसे? तू बदल सगळं. मी? पण मी तर खूपच लहान आहे अजून. मग काय झालं? प्रयत्न तर करू शकतोस ना. मग नक्की काय करू आणि सुरुवात कशी करू? सुरुवात? हे बघ, तुला वाटते ना की भारतीय शास्त्रज्ञांना पण जगभर प्रसिद्धी मिळावी? हो, वाटते ना. त्यांचे कार्य हे अभ्यासक्रमात यावे. हो. हे बघ, तू अभ्यासक्रम तर बदलू शकत नाहीस, पण तुझ्याकडे जे भारतीय शास्त्रज्ञांबद्दल ज्ञान आहे ते तर तुझ्या मित्रांना सांगू शकतोस ना. हो, जमेल मला. गुड. मग याची सुरुवात तू तुझ्या मित्रांपासून कर. तू तुझ्या 4 मित्रांना सांगशील, ते त्यांच्या मित्रांना सांगतील. अशा तऱ्हेने भारतीय शास्त्रज्ञ जगभर प्रसिद्ध होतील. हो, हे नक्कीच जमेल मला. चला काका, निघतो. तयारी लागतो. हो, जा. 1 मिनिट काका, आपण दोघे एवढा वेळ बोलतोय पण मला तुमचं नावच माहिती नाही. नाव काय तुमचं?
अरे हो, मला तरी तुझं नाव कुठे माहितीये. बरं, माझं नाव शिवम खरात. आता तुमचं नाव सांगा. माझं नाव वसंत गोवारीकर. काय? म्हणजे आता आपण ज्यांच्याबद्दल बोलत होतो ते तुम्ही, माझे आदर्श. हो मीच, डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर.